ब्रेकिंग न्यूज. अंबड तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनी लगावली तलाठ्याच्या कानशिलात. अंबड प्रतिनिधी. अंबड तहसील कार्यालयात आज धक्कादायक प्रकार घडला आहे. आईच्या नावाने मृत्यूपत्राधारे झालेला फेर तत्काळ रद्द करण्याच्या मागणीवरून संतप्त झालेल्या शेतकऱ्याने थेट तलाठ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी दिनांक 19 डिसेंबर रोजी घडली. चंदनापुरी सजाई येथील तलाठी पवन तुपकर यांच्यावर भांभेरी येथील शेतकरी संजय बापूराव कणके यांनी हात उगारल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार संजय कणके यांच्या आई ताराबाई कणके यांच्या मृत्यूपत्रावरून जमिनीचा फेर झाला होता. हा फेर तात्काळ रद्द करावा अशी मागणी कणके यांनी तलाठी तुपकर यांच्याकडे केली. मात्र हा निर्णय मंडळ अधिकाऱ्यांच्या अधिकारात येतो असे तलाठ्यांनी सांगताच वाद वाढला. रागाच्या भरात शेतकऱ्यांनी तलाठ्याच्या कानशिलात लगावली आणि तलाठी तसेच मंडळ अधिकाऱ्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तलाठी पवन तुपकर यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हेड कॉन्स्टेबल अलका केंद्रे पुढील तपास करीत आहेत. शासकीय कार्यालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. शेतकरी आणि प्रशासनातील तणाव वाढतोय. या बातमीवर तुमचे मत काय? समजावून सांगत होतो. मी त्यांना सांगितलं की तुम्ही ही गोष्ट माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही, पण तरी ते तुम्ही ते काम तुम्ही तुमचंच आहे हे तेच मला सांगत होते. मी त्यांना सांगितलं की मला अधिकारी साहेबांकडे याची ज्यावेळेस सुनावणी होतील त्यावेळेस त्यानंतर त्याच्यात बदल करण्यात येतील. मी त्यांना समजावून सांगत असतानाच त्यांनी माझी कॉलर धरली आणि माझ्या कानशिलात मारली, मला शिवीगाळ केली आणि म्हणाले की तुम्हाला आणि मंडळ अधिकाऱ्याला चाकूने खोपसून टाकू. त्यांनी धमकी दिली त्या संदर्भात. या अगोदरही त्यांनी मारण्याची धमकी दिली होती मला आणि मंडळ अधिकारी साहेबांना. त्या अगोदर ते सांगून गेले होते. मी त्याच वेळेस त्यांना सांगितलं होतं की तुमची तक्रारीची नोंद घेण्यात आलेली आहे, तुमची कायदेशीर कारवाई जे काय आहे ते पुढे पार पाडण्यात येईल. संबंधित व्यक्तीला आम्ही ज्यावेळेस तक्रार नोंद घेतला होता त्यावेळेस गावात नोटीस चिटकवली होती. ग्रामपंचायतीवरती जाहीर प्रकटन करण्यात आलेलं होतं त्या संदर्भातही आणि त्यांना फोन करून गावातल्या लोकांनाही त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं आम्ही सांगितलेलं होतं. या अगोदरच त्यावेळेस ज्यावेळेस ते मला बोलले होते, मी आमचे वरिष्ठ सन्मान्य नरडे सर त्यांच्याशी त्या गोष्टीच्या विषयी चर्चा केली होती. त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही तुमची कायदेशीर कारवाई पूर्ण केली आहे, तुमचा याच्यात काही रोल नाही आहे. त्यावेळेस तक्रार न देण्याचं कारण असं होतं की ती कार्यवाही पूर्णतःच गेली नव्हती आणि त्या दिवसापासून आमचा संप सुरू झाला होता काम बंद आंदोलनासंदर्भातला. संदीप नरुटे, जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तलाठी संघ, जालना. आज दिनांक 19/12/2025 रोजी अंबड तहसील कार्यालयामध्ये चंदनापुरी सजाईचे ग्राम महसूल अधिकारी पवन तुपकर हे शासकीय कामकाज करत असताना मौजे भांबेरी येथील एक इसम ज्याचे नामे संजय बापूराव कणके हे येऊन ग्राम महसूल अधिकारी तुपकर यांच्याशी वाद घालू लागले. त्यांचा फेरफार संबंधातलं काम होतं. वास्तविक पाहता त्यांचं काम कायदेशीरपणे ग्राम महसूल अधिकारी यांनी यापूर्वीच केलं होतं. एका फेरफारमध्ये तक्रार घेण्याचं काम होतं. ती त्यांची रितसर तक्रार नियमानुसार ग्राम महसूल अधिकारी यांनी फेरफारमध्ये नोंदवली होती. त्यांच्या स्तरावरील काम संपलेलं होतं. असं असताना संबंधित इसमाने त्यांना तो फेर आजच्या आज रद्द करा म्हणून बेकायदेशीर मागणी करत असताना संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांना त्यांना समजावून सांगितलं की सदर काम माझ्या अधिकारातलं नाही, यामध्ये सुनावणी होईल आणि सुनावणी झाल्यानंतर नियमानुसार जो निकाल लागेल त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल असं समजावून सांगितलं असता संबंधित इसमाने त्यांचं म्हणणं लक्षात न घेता संबंधित ग्राम महसूल अधिकारी श्री पवन तुपकर यांना त्यांच्या गालावर चापट मारली, शिवीगाळ केली व त्यांना जीव मारण्याची धमकी दिली. अशा प्रकारचा सगळा प्रकार अचानकपणे घडल्यामुळे आमच्या तिथं उपस्थित असलेले काही आमचे शासकीय कर्मचारी त्यांनी ग्राम महसूल अधिकारी यांना त्या इसमापासून वाचवलं आणि ही सर्व घटना घडल्यानंतर मान्य तहसीलदार अंबड श्री विजय चव्हाण यांच्या कानावर प्रकार घातला. त्यांना सांगून आम्ही आज या ठिकाणी तहसील पोलीस स्टेशन अंबड या ठिकाणी संबंधित इसमाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 132, 121(1), 352, 351(2) अन्वये संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. आम्ही दैनंदिन कामकाजाकरता ऑफिसमध्ये बसलेलो होतो. महत्वाची मीटिंग आमच्या कर्मचाऱ्यासोबत चालू होती. दरम्यान मीटिंग चालू असताना अचानक मला बाहेरून कुणीतरी गोंधळ घालत असल्याचा CCTV मध्ये दिसला आणि आवाज पण आला. त्यावर मी कर्मचाऱ्यांना बाहेर काय झालेलं आहे ते बघण्यासाठी पाठवलं असता तिथे मारामारी चालू असल्याची दिसली. मग त्यानंतर त्यांना इकडे बोलवलं असता चौकशी केली असता एक कणके नावाचा भांबेरीचा एक व्यक्ती होता आणि त्यांनी आमच्या तलाट्याला मारहाण केलेली आहे. मग सदर प्रकरणाची पूर्ण चौकशी केली असता
ह्या कणकेची आई मृत पावलेली आहे आणि मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे वारस कारवाई करण्याकरता त्यांच्या भावाने तलाठ्याकडे अर्ज दिलेला होता. अर्ज दिल्यानंतर नियमानुसार तलाठी यांनी त्या अर्जाप्रमाणे कारवाई करण्याच्या साठी फेरफार नोंद घेतली आणि त्याच्यावर ती नियमानुसार MLRCच्या कलम 149 ते 55 नुसार संबंधित जे काही त्यांचे हित संबंधी लोक असतात त्यांना वारसांना नोटीस दिली. गावात नोटीस डकवण्यात आली. नोटीस डकवण्यात आल्यानंतर त्याच्यावर आक्षेप प्राप्त झाला आणि आक्षेप प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तो आक्षेप फेरफारावर नोंदवला आणि तो फेरफार मंजूर झाला नाही आणि तो फेरफार आता रद्द होईल. तर असं ही फॅक्ट्स असताना संबंधित व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीने त्या वकिला त्यांचा कोणतरी वकील आहे वकिलाचा सल्ला घेतला आणि त्यांना काही कोणत्या वकिलांनी चुकीचं त्यांना सांगितलं माहित नाही. कारण एकदा अर्ज आलेला होता तो रद्द आक्षेप झाल्यामुळे तो फेरफार ऑटोमॅटिकच कॅन्सल होणार आहे. कॅन्सल म्हणजे त्याने आक्षेप सुद्धा नोंदवलेला आहे आणि तलाठ्याने काही चूक न करता त्याला अचानक येऊन मारहाण केली. ही बाब गंभीर आहे. सदर प्रकरणात मी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांना फोन केलेला होता. त्यांनी तात्काळ पोलीस बंदोबस्त पाठवला. त्याला ताब्यात घेतलेला आहे. आम्ही सुद्धा त्याला चौकशी तपासणी केली. तपासणीमध्ये तलाठ्याचा कुठेही दोष नाही. त्यांनी जे काही प्रमाण आहे ते कारवाई केलेली आहे. त्यासंबंधी त्या विरोधात गुन्हा दाखल करण्याकरता मी सांगितलेलं आहे. आता फिर्याद नोंद होत आहे. त्याला मारहाण एवढी झाली की त्याच्या गालावरून सुद्धा तलाठ्याचे रक्त येत आहे. त्यावर आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. साक्षीदार आहेत. कृषी विभागाचे सुद्धा लोक आहेत. नैसर्गिक अनुदानाचं ते काम करत बसलेले होते असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांच्यावरती पुढील जे काही फौजदारी स्वरूपाची कारवाई आहे ते आम्ही करत आहोत. धन्यवाद.